नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ. मित्रांनो, आयुष्यात कोणतीही गोष्ट ही शाश्वत नसते. ती आज ना उद्या कालांतराने बदलतच असते. निसर्गाचा हा नियम जी व्यक्ती जाणते ना, ती निश्चित यशस्वी होऊ शकते. कारण ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत शांत व स्थिरपणे उभी असते. शांत व स्थिरपणे उभी असते. या गोष्टीचे शीर्षक आहे शांत आणि स्थिर. एकदा एका राज्यात हिवाळ्याचे दिवस असल्याकारणाने राज दरबार हा दरबारासमोरील पटांगणात भरलेला होता. दरबारातील सर्व मंडळी, दिवाण, सरदार, गुणवंत मंडळी तिथे उपस्थित होती. राजाच्या समोर एक सुंदर टेबल होता व त्या टेबलवर सर्व मौल्यवान वस्तू ठेवलेल्या होत्या. इतक्यात दरबारात एक अनोळखी मनुष्य येतो व राजाला सांगतो, माझ्याजवळ 2 काचेच्या वस्तू आहेत, पण आजपर्यंत त्या कुणालाच ओळखता आलेल्या नाही. मी अनेक राज्यातून पैंज जिंकून येथे आलेलो आहे. राजा कुतूहलपणे त्या वस्तू दाखवण्यास सांगतो. मग तो मनुष्य 2 काचेचे तुकडे राजासमोरील टेबलावर ठेवतो. ते दोन्ही पण तुकडे आकाराने सारखेच, दिसायला सारखेच, चमकायलाही सारखेच, सर्व बाजूने पाहिले तरी सारखेच असतात. राजा त्यांना पाहून विचारतो, हे तर सारखेच काचेचे तुकडे आहेत. ती व्यक्ती हसत मुखाने राजाकडे पाहून सांगते, हे दोन्हीही तुकडे दिसायला जरी सारखे असले तरी त्यातील एक काचेचा तुकडा आहे आणि एक सुंदर हिऱ्याचा तुकडा आहे, जो आजपर्यंत कुणीच ओळखू शकलेले नाही. आपल्या दरबारातील कोणतीही गुणवंत, कौशल्यवान व्यक्तिमत्व ते ओळखण्याचा प्रयत्न करू शकते. जर त्यांनी हिऱ्याचा तुकडा ओळखला तर तो तुकडा मी आपल्या राज्यास बहाल करीन. पण जर अपयशी ठरले तर हिऱ्याच्या किमती एवढा मोबदला मला द्यावा लागेल. त्यावेळी तुकड्यांकडे बघून राजासह सर्वांनी त्या तुकड्यास ओळखण्यास नकार दिला. कारण प्रश्न मोबदल्याचा नव्हता, तर राजाच्या प्रतिष्ठेचा होता. कुणीही धाडस करत नव्हते. इतक्यात दरबाराच्या कोपऱ्यातून छोटा गोंधळ होताना दिसला. तेथून एक अंध व्यक्ती उभे राहून राजाकडे विनंती करत होता. ती अंध व्यक्ती तुकड्यांना ओळखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करत होते. मी अंध असून अपयशी जरी ठरलो तरी आपली प्रतिष्ठा कमी होणार नाही. राजा त्या अंध व्यक्तीला मग परवानगी देतो. अंध व्यक्ती त्या टेबलाजवळ जातो आणि त्या टेबलावर ठेवलेल्या दोन्ही तुकड्यांना स्पर्श करतो व क्षणार्धात हिऱ्याच्या तुकड्याची व काचेच्या तुकड्याची तो पारख करतो. हे पाहून पैंज लावणारा मनुष्य ओरडतो, अगदी बरोबर, तुम्ही बरोबर ओळखलं. आता शर्तीप्रमाणे हा हिऱ्याचा तुकडा मी या राज्यास बहाल करतो. सर्वजण आनंदाने अंध व्यक्तीचा जय जयकार करत असतात. पण राजा, तो मनुष्य व दरबारातील सर्वांना कुतूहल असते की अंध असूनही या व्यक्तीने हिऱ्याचा तुकडा कसा काय ओळखला. त्यावर अंध व्यक्ती हसत मुखाने उत्तर देते, हे अगदी सोपे होते. आपण सर्वजण उन्हात बसलेलो आहोत. हे काचेचे दोन्ही तुकडेही बऱ्याच वेळापासून या टेबलावर उन्हात ठेवलेले आहेत. ज्यावेळेस मी यांना स्पर्श केला त्यावेळेस एक काचेचा तुकडा हा थंड होता, म्हणजे तोच खरा हिरा होता, व दुसरा तुकडा गरम होता, म्हणजे तो काचेचा तुकडा होता. आयुष्यातही जे व्यक्तिमत्व छोट्या अडथळ्यांमध्ये, संकटांमध्ये आपला समतोल सोडून रागावते, चिडते, ते त्या काचेच्या तुकड्यासारखेच असते. व दुसरे व्यक्तिमत्व जे मोठे संकट आले तरी स्तब्ध, शांत व स्थिर असते, ते व्यक्तिमत्व हिऱ्यासारखे निरखून निघते. मित्रांनो, एकदा मन सामंजस्यपूर्ण स्थितीत आले की मग त्यावर कुठल्याही बाहेरील किंवा आतील अडथळ्यांचा परिणाम होत नाही. किसी ने खूब कहा है दोस्तों, विकल्प मिलेंगे बहुत मार्ग भटकाने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए. मग मित्रांनो, बघा, जमतंय का संकटांमध्ये स्तब्ध व स्थिर उभे राहून हिऱ्यासारखं चमकता येतं का? थँक्यू व्हेरी मच. डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बी सेफ. फिर मिलेंगे. स्माइल प्लीज. थँक्यू.